नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। DRDO ची सप्टेंबर 11 ची जाहिरात आलेली, डिटेल जाहिरात आलेली। आता याची फॉर्म भरण्याची लिंक देखील ऍक्टिव्ह झालेली। डिप्लोमा आणि ITI झालेले जे उमेदवार आहेत तर ते फॉर्म भरू शकतात। आता कोणते डिप्लोमा वाले भरू शकतात, कोणते ITI वाले भरू शकतात, त्याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवर सविस्तरपणे बनवलेला आहे, तर तो तुम्ही अवश्य बघा। आणि चॅनलला नवीन असाल तर इथं सबस्क्राइब बटन आहे, इथं सबस्क्राइब करून ठेवा। DRDO शी पुढील सर्व माहिती आपल्या या चॅनलवर येणार आहे। त्यासोबतच तुम्हाला या फॉर्मसाठी कोणती कागदपत्र लागतील या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा, मेकॅनिकल कोर हा जो सब्जेक्ट आहे ना, तर हा DRDO ला पण आहे, मनपाला पण आहे आणि RTMV ला पण आहे। मग याच्यासाठी जर तुम्ही एकच बॅच करा तर तुम्हाला ती सफिशियंट होऊन जाईल। RTMV ची जी मेनची बॅच आहे ती जरी तुम्ही केली तरी तुमचा DRDO चा अभ्यासक्रम मनपासाठी जे मेकॅनिकलचे प्रश्न येतात तर त्या सगळ्या काही गोष्टी तुमच्या ज्या आहेत तर त्या कव्हर होऊ शकतात। म्हणून वेगवेगळे बॅच घेण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट एक मेकॅनिकलची RTMV ची बॅच घ्या, जी 2026 मध्ये 460 वगैरे जागा रिक्त आहेत, त्यांच्यापैकी ज्या जागांची भरती येईल त्याच्यासाठी तर कामात येईलच। त्यासोबतच जर कोणी DRDO साठी स्पेशली तयारी करत असेल तर त्याला ते ही बॅच उपयुक्त असणारच आहे मित्रांनो। बघा, DRDO च्या वेबसाईटवर तुम्हाला जे आहे तर ते जायचंय। आता याची जी लिंक आहे तर ती लिंक मी तुम्हाला डायरेक्ट शेअर करतो कमेंटमध्ये। तुम्ही लिंक जे आहे तर ते टाईप करा, मी लिंक कमेंटमध्ये एक पिन कमेंट करतो ज्याच्यामध्ये तुम्हाला ही DRDO ची अप्लाय करण्याची लिंक जी आहे तर ती मिळून जाईल मित्रांनो। त्याच्यानंतर इथं वेगवेगळे आहेत बघा, रेफर ऍडव्हर्टाइजमेंट, FAQ, हाऊ टू अप्लाय। आपल्याला कुठं जायचंय, न्यू रजिस्ट्रेशनवर, आणि हा TCS चा इंटरफेस दिसतोय मित्रांनो। ओके, 11 डिसेंबर पासून सुरू झाले आणि 1 जानेवारी 2026 पर्यंत आहे। आणि ही हेल्पलाईन आहे, फोन लागला तर अतिशय उत्तम काम, पण हे हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेला आहे। फॉर्म भरण्याआधी काही गोष्टी, जसं की तुमचा फोटोग्राफ आहे, एक फोटोग्राफ अपलोड करायचा असतो। तो फोटोग्राफ 100 ते 200 KB या दरम्यान असला पाहिजे आणि तो JPG आणि JPEG या दोनच फॉर्मॅटमध्ये, म्हणजे PDF फॉर्मॅट चालणार नाही आपला, आणि जे काही उमेदवार PNG मध्ये त्यांनी केलेले तर ते चालणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय। त्यासोबतच सिग्नेचर ब्लँक इंक पेन विथ प्युअर व्हाईट बॅकग्राऊंड हीच जे आहेत तर ते चालणार आहे मित्रांनो। ब्लॅक बॉल पेन तुम्हाला वापरायचंय, त्याची सही करायची, आणि याच्यामध्ये पण त्यांनी रिझोल्युशन आय थिंक दिलेलं बघा, 80 ते 150 KB एवढंच जे आहे तर ते तुम्हाला करायचंय। त्यासोबत JPG आणि JPEG असे दोनच फॉर्मॅट तुम्हाला इथे एलिजिबल असतील। लिंकवर गेले, न्यू रजिस्ट्रेशनवर गेले, सगळ्यात आधी नवीन रजिस्ट्रेशन करायचं, इथं तुमचं पूर्ण नाव लिहायचंय, इथं पण तुमचं पूर्ण नाव लिहायचंय, ठीक आहे। पुढे मोबाईल नंबर लिहायचंय, मोबाईल नंबर लिहायचंय, ईमेल ID लिहायचंय, ईमेल ID लिहायचंय, जनरेट OTP म्हणायचंय। OTP दोन ठिकाणी जाईल, तुमच्या मोबाईलला जाईल आणि ईमेलला जाईल, दोन्ही ठिकाणचा OTP टाकायचंय। बघा, हा मोबाईलचा OTP आहे आणि हा ईमेलचा OTP आहे। इथं व्हॅलिडेट म्हणायचं OTP असेल, आणि नाही आला असेल तर इथं रिसेंडवर क्लिक करून तुम्ही रिसेंड करू शकता। आय ॲग्रीवर क्लिक करायचं, हा कॅप्चा कोड टाका आणि रिव्हेरीफाय म्हणा। रिव्हेरीफाय म्हटल्यानंतर बघा, तुम्हाला कॅन्डिडेट, मोबाईल नंबर, ईमेल ID या 3 गोष्टी दिसतील, इथं हे टिक करायची आणि रिव्हेरीफाय याच्यावर क्लिक करायचं। हे झाल्यावर ते प्रश्न सांगतं की एकदा इन्फॉर्मेशन भरल्यावर मॉडिफाईड करता येणार नाही, म्हणून आत्ताच काय जे आहे तर ते चेक करून घ्या। आता अशा पद्धतीने तुमचा लॉगिन ID पासवर्ड बनलेला आहे मित्रांनो, ते तुम्हाला जे आहे तर ते टेक्स्ट येऊन लागतो। आता कुठं जायचं, माय ऍप्लिकेशनवर जायचं आपल्याला। माय ऍप्लिकेशनवर गेल्यानंतर बघा, इथं क्रिएट न्यू ऍप्लिकेशन याच्यावर जे आहे तर ते क्लिक करायचं आपण। आता हा जो फॉर्म आहे बघा, 1 2 3 4 5 6 वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, आणि या 6 वेगवेगळ्या स्टेप जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुमचा फॉर्म सक्सेसफुली भरला जाणार आहे। बघा, रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID हे ऑलरेडी भरलेलं असतं दिसतं। त्याच्यानंतर पोस्ट आणि कोणत्या सब्जेक्टसाठी तुम्हाला फॉर्म भरायचे ते सिलेक्ट करावं लागतं। पोस्ट 2 आहेत, सिनियर टेक्निकल असिस्टंट ग्रुप B आणि टेक्निशियन A हा ग्रुप C चं पद आहे। हे ITI वाल्यांसाठी आणि हे डिप्लोमा वाल्यांसाठी। फॉर एक्झाम्पल मी सिनियर टेक्निकल असिस्टंट हे घेतलं, त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल मला मेकॅनिकल घ्यायचंय, ऑटोमोबाईल आहे, काय जे आहे एका वेळी एकच सिलेक्ट करता येतं, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे। आला, पुढे तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची। डेट ऑफ बर्थ ही 1/1/2026 याच्यानुसार तुमची कॅल्क्युलेट केली जाणार आहे। जेंडर, कॅटेगरी OBC SC ST काय आहे, तुमचे कॅटेगरीचे प्रमाणपत्राचा नंबर, कधी झालेला आहे ते, आणि तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन पूर्ण आहे का, तर यस किंवा नो करायचं। नो केलं तर फॉर्म भरू दिला जात नाही। पुढे तुमच्याकडे हायर क्वालिफिकेशन आहे का, जसं की BTech MTech आहे का। एखाद्याने जर पास म्हटलं, समजा मी पास म्हटलं, डायरेक्ट सांगतं यू आर नॉट एलिजिबल टू अप्लाय फॉर दिस पोस्ट, प्लीज रेफर द ऍडव्हर्टाइजमेंट। पण जर मी समजा परस्युइंग केलं, म्हणजे माझं एज्युकेशन चालू आहे, मी समजा 4th इयरला आहे, 3rd इयरला आहे, 2nd इयरला आहे,
काही असेल तर मी फॉर्म भरू शकतो मित्रांनो, इथं फॉर्म भरू शकतो. पर्स्युइंग वाले फॉर्म भरू शकतात. फक्त पर्स्युइंग वाल्यांना डेट ऑफ कम्प्लिशन टाकावे लागते की कधीपर्यंत तुमचं जे आहे तर ते कम्प्लिशन होऊ शकतं, आणि ही अंदाजित तारीख असते मित्रांनो, याचा काही लोड नाही घ्यायचा. पुन्हा ज्यांचं बीएससी वर फॉर्म भरत असेल त्याची एमएससी आहे का, त्यांच्यानंतर पीएचडी आहे का हे विचारलं जातं, आणि दिव्यांग रक्षा सेवा कार्मिक आहेत का ते विचारलं जातं. पुढे तुम्ही दिव्यांग व्यक्ती आहेत का, नो असेल तर काही नाही, येस असेल तर तुम्हाला डिसेबिलिटीचा टाईप 40% आहे, बिलो 40% आहे, सर्टिफिकेट नंबर, डेट ऑफ इश्यू, ही सगळी माहिती तुम्हाला टाकायची. पुढे एक सर्व्हिसमॅन आहेत का, नसेल तर नो करायचं, असेल तर डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ डिस्चार्ज, पिरियड ऑफ सर्व्हिस ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट तुमचं इथं केलं जाणार आहे. पुढे सरकारी कर्मचारी आहेत का किंवा केंद्र सरकारचे तुम्ही याच आर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट, DRDO चे 3 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस केलेले डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहे का हे विचारलं जातं. डिटेल्स भरली, पहिला फॉर्म भरला गेला माझा, मी कुठे जाणार आहे बेसिक डिटेल्स मध्ये. वडिलांचे नाव, आईचे नाव, नॅशनॅलिटी, अल्पसंख्याक समुदाय येस असेल तर कोणता समुदाय ते विचारलेलं आहे. पुढे चिन्ह कोणते आहे, आणि प्रूफ, आयडेंटिटी प्रूफ तुमच्याकडनं मागितलं जातं. कोणते कोणते आहेत बघा, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, पासपोर्ट, यांच्यापैकी एकच द्यायचं, सगळे द्यायचे नाही, एकच द्यायचं. पॅन कार्ड दिलं, पॅन कार्डचा नंबर विचारला जातो. पुन्हा तुमचे 500 रुपये पण त्यांना परत करायचे, म्हणून तुमचं बँक नेम, अकाउंट होल्डरचं नाव, अकाउंट होल्डरचं पुन्हा नाव, बँक नंबर, IFSC कोड, आणि तुमचे बँकचं ब्रांच कोणती, या माहिती व्यवस्थित पद्धतीने भरा, कारण की त्याच्यातच तुमचे 500 रुपये हे जमा केले जाणार आहे. बघा हे 2 ग्रीन झाले, भरलं गेलं का. पुढचं कम्युनिकेशन डिटेल्स, ऍड्रेस टाकायचंय, आधार कार्डवरचा जो ऍड्रेस असेल शक्यतो तोच टाका. ऍड्रेसचं काम झालं तुमचं. पुढचं आहे क्वालिफिकेशन डिटेल्स, याच्यामध्ये तुमची 10वी आणि डिप्लोमा याचं काम करू शकतात. एखाद्याने 10वी नंतर 12वी केली असेल, 12वी नंतर 2 वर्षाचा डिप्लोमा केला असेल तर ती माहिती इथं तो टाकू शकतो. बघा इथं 10वीची माहिती इथं विचारले, नेम ऑफ द बोर्ड, स्कूलचं नाव, विषय इथं विचारलेले, पर्सेंटेज, प्राप्त अंक आणि मॅक्सिमम मार्क्स, आणि कोणत्या वर्षी पास झालं ते. त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला क्वालिफिकेशन मध्ये पुढचं डिप्लोमाच विचारलेलं आहे, कोणती स्ट्रीम होती, कधी पास झाले हे. त्याच्यानंतर तुम्ही ऍडिशनल टाकू शकतात 12वी वगैरेची डिटेल्स ची जे आहेत तर ते तुम्ही विद्यार्थी टाकू शकतात मित्रांनो, ठीक आहे. पुढे पोस्टिंग स्टेशन प्रिफरन्स, हे फार महत्वाचं आहे, कारण की इथं तुमची एकदा पोस्टिंग झाली तर 5 वर्ष तुम्हाला तिथंच राहणार आहे. पहिले 2 वर्ष तर ते ठरवतील, त्याच्यानंतर तुमच्या पोस्टिंग प्रिफरन्स नुसार 5 वर्षाचे तुम्हाला दिले जाणार आहे, आणि सगळे प्रिफरन्स सिलेक्ट करणं इथं गरजेचे असणार आहे. आणि मेन गोष्ट, महाराष्ट्रातले 3 सेंटर पाहायला मिळतात बघ, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर, हे 3 सेंटर आहेत. पोस्टिंग सेंटर म्हणजे तुम्हाला कळालं का, तुमचं जॉब लोकेशन म्हणा तुम्ही याला. आता इथं काय केलेलं आहे, इथं वेगवेगळे हे दिलेले, तुम्ही प्रिफरन्स द्यायचा आहे. हा म्हणजे पहिला प्रिफरन्स मला नाशिकला द्यायचंय, दुसरा मी पुण्याला देणार आहे, तिसरा नगरला. आता महाराष्ट्राचे संपून जातात, त्याच्यानंतर विशाखापट्टणम, मैसूर, जोधपूर, देहरादून, हल्द्वानी, असे वेगवेगळे बाकीचे पण आहेत काही, पण महाराष्ट्राचे हे 3 मला दिसत आहेत, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, ठीक आहे. 7 नेक्स्ट, हे जॉब लोकेशन आहे बरं का मित्रांनो. आता याच्यानंतर तुम्ही बदली करू शकता 5 वर्षानंतर. पुन्हा एक्झाम प्रिफरन्स द्यायचे, पण याच्यामध्ये अट काय मित्रांनो, 5 प्रिफरन्स द्यायचे, त्याच्यापैकी 3 प्रिफरन्स तुम्ही एकच स्टेट देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल जर मला महाराष्ट्रामधलं पाहिजे आहे तर महाराष्ट्राचं मी फक्त 3 देऊ शकतो, 4 आणि 5 मला दुसऱ्या राज्यांचं द्यावं लागणार आहे, त्यांनी स्पष्ट तिथे सांगितलेले. फॉर एक्झाम्पल बघा इथं सांगतात की प्लीज सिलेक्ट डिफरंट एक्झाम स्टेट, यू कॅन नॉट सिलेक्ट सेम स्टेट ऍज एक्झाम स्टेट मोर दॅन थ्राइस, 3 पेक्षा जास्त एकच राज्य तुम्ही सिलेक्ट करू शकत नाही. महाराष्ट्रात मात्र विद्यार्थी मित्रांनो अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड आणि पुणे एवढेच ऑप्शन मला दिसले. नाशिक ऑप्शन जे आहे तर ते मला इथं दिसलं नाही. आता शेवटचं म्हणजे डॉक्युमेंट आणि पेमेंट करायचं. डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात आधी तुमचा लाईव्ह फोटोग्राफ घेतला जाणार आहे. याच्यासाठी तुमच्या कम्प्युटरला वेबकॅम असला पाहिजे, की लॅपटॉपवरून भरा किंवा हे लॉग आउट करून घ्या आणि डायरेक्ट मोबाईलवरून कॅप्चर फोटो घेऊन पुन्हा तिथं जा. फोटो अपलोड करायचे, साइन अपलोड करायची, 10वीचं मार्कशीट, 12वीचं सर्टिफिकेट, ओबीसीचं सर्टिफिकेट, अपलोड युअर कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहे तर ते टाकायचंय, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं इथं नाव येईल, पैसे वगैरे येतील तुम्हाला, आणि बघा हे सगळं आय ॲग्री प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचं, सबमिट करायचं, आणि डायरेक्ट तुम्हाला पेमेंटला बघा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बँक कनेक्ट, नेट बँक, UPI या सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, पेमेंट करायचं, आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तर तो इथं भरला जाणार आहे. DRDO संदर्भात आणखी काही तुमच्या मनात शंका असतील, कोणते ट्रेड काय वगैरे या सगळी काही माहिती मी ऑलरेडी दिलेली आहे. येणाऱ्या कालावधीत आणखी काही माहिती मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. RTO AMVIच्या PYQचं बुक मित्रांनो लॉन्च झालेलं आहे मेन्ससाठीचं, प्रिलिमवर पण काम चालू आहे आपलं. 1998 ते 2025 या सर्व वर्षांचे तुमच्यासाठी जे सगळे काही मेकॅनिकलचे जे प्रश्न असतील मेन्सचे तर ते सगळे PYQ बुक तुमच्यासाठी रेडी झालेले, अत्यंत कमी प्राइस आहे, 126 रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल. नाशिक,
पुणे, छत्रपती संभाजीनगर या 3 ठिकाणी आपले क्लास आहेत मित्रांनो. तिथं डायरेक्ट क्लासला जाऊन तुम्ही घेऊ शकतात. बाकी दुकानावर तुम्हाला भेटेल. त्यासोबत इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तिथून तुम्ही हे ऑनलाईन घरपोच मागू शकतात. पण नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या 3 ठिकाणी असेल तर डायरेक्ट या, तुमचे कुरिअरचे चार्जेस वाचतील. नाशिकमध्ये जर असाल तर उपाध्ये क्लास, अशोक स्तंभ, वकीलवाडी इथे आपलं क्लास आहे, तिथे येऊन डायरेक्टली हे पुस्तक तुम्ही घेऊन जाऊ शकतात मित्रांनो. ठीक आहे. बाकी RTMVI ची तयारी करत असाल तर प्रिलिमसाठीचं संपूर्ण परिपूर्ण बुक लिस्ट आपण जाहीर करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये मराठी मीडियम आणि ज्यांना इंग्लिशमध्ये करायचे तर इंग्लिशमध्ये पण नोट्स अवेलेबल आहे RTMVI प्रिलिमसाठी. सोबत MPSC साठी पण तुम्हाला या पुस्तकं जे आहेत तर ते कामात येणार आहे. येणाऱ्या कालावधीत DRDO संदर्भात काही अपडेट असेल तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे. चॅनलला जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.